हॅलो बाळानो. हॅलो. हॅलो. आवाज येतोय का रे? येस. येस सर. हां. काल कुठे आलेलं रे आपलं? हॅलो. आता ॲप्टिट्यूडचं लेक्चर आहे का? येस सर. ठीक आहे. ॲप्टिट्यूडला आपलं काय चालू होतं? परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. बरं, एक्झाम्पल चालू झाले. फॉर्म्युला झालेत सर फक्त. फॉर्म्युला झाले का? एक दोनच मिनटं फक्त फॉर्म्युले झालेत ना? नाही सर. हां, बोला ना. शेवटचा फॉर्म्युला सांगा बरं, वाचा बरं. बोला की. शेवटचा फॉर्म्युला काय लिहून दिलाय? सर नोटमध्ये NCR इक्वल टू सी एन इंटू सी एन मायनस आर आहे सर. त्याच्या अगोदर एक्झाम्पल्स झाले सर. काय कॉम्बिनेशन. लिहिलेलं आहे एक्झाम्पल? कॉम्बिनेशनची डेफिनेशन दिले. येस सर. त्यानंतर नोट दिलेत का? नाही ना? येस सर. बरं ठीक आहे. हां, एक्झाम्पल म्हणा. एक्झरसाइज. From a group of 7 men and 6 women, 5 persons are to be selected to form a committee so that at least 3 men are there on the committee. Full stop. In how many ways can it be done? नंबर ऑफ वेज काढायला विचारलेले आहेत. कमिटी टोटल किती पर्सनची असली पाहिजे? हॅलो. टोटल कमिटी किती पर्सनची असली पाहिजे? एक मिनिट बाळा.
एक मिनिट. हॅलो बाळानो. येस सर. एकच मिनिट. हा. टोटल 5 पर्सन्स कमिटी आहे. ऍटलिस्ट 3 मेन पाहिजेत त्याच्यामध्ये. ऍटलिस्ट 3 चा अर्थ काय होतो? मिनिमम. हॅलो बाळानो. हॅलो. येस सर. हा. ऍटलिस्ट 3 चा अर्थ सांगा. मिनिमम. मिनिमम 3 म्हणजे काय? तर 4 असली तर चालतील, 5 असली तरी चालतील. कळते का? येस. मिनिमम 3 चा अर्थ. ऍटलिस्ट 3 चा अर्थ काय होतो की तुमच्याकडं 3 मेन. आता टोटल 5 ची कमिटी आहे. 5 ची कमिटी असण्यासाठी मग 3 मेन असतील तर 2 काय असणार? वुमन असणार ना. बरोबर आहे का? येस सर. तसंच 4 मेन असतील तर 1 वुमन आणि 5 मेन असतील तर 0 वुमन. बघा. हॅलो. हे लक्षात आलं का? हॅलो. हॅलो. काय माझा? येस सर. हा. 3 मेन 2 वुमन
4 मेन 1 वुमन किंवा 5 मेन 0 वुमन ह्या पद्धतीने सिच्युएशन असेल. आता टोटल मेन किती आहेत? 7. 7. पहिल्यांदा इथं एक गोष्ट सांगा, इथं परम्युटेशन वापरणार का कॉम्बिनेशन वापरणार? इथं सिलेक्टेड शब्द आहे. सिलेक्शनचा अर्थ काय असतो? हॅलो. कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन म्हणजे 7C3 7 पैकी 3 6 पैकी 2 एवढे नंबर ऑफ वेज होतील. पुढं 7C4 6C1 आणि 7C5 6C0. हे कळलं? Yes, sir. ह्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन होतं बरं का. आता इक्वल टू काय येणार रे? 7C3 किती येतं? काय सांगितलेलं तुम्हाला? हॅलो. माझा आवाज क्लिअर आहे की येतोय रे बाळा? हॅलो. Yes, sir. रेंजचा प्रॉब्लेम झाला कुठेतरी. हा 7C3 कसं काढायचं? 7 into 6 into 5 divided by 3 into 2 into 1 into तसंच करा 6 into 5 divided by 2 into 1 तसंच खाली रेंज गेले माझे. हॅलो. एकच मिनिट थांबा रे. स्क्रीनवर काय लिहिले तेच दिसत नाही. तुम्ही 7C4 6C1 चं मल्टिप्लिकेशन काढा किती येते बघा आन्सर.
हॅलो बाळानो, मी लिहिलेलं दिसतंय का तुम्हाला? येस सर. Yes, sir. हा हा. मग मला इथं रेंज गेलेली त्यामुळं विचारलं एकदा. तसं 7C5 आणि 6C0 काय येणार सांगा बरं? सेवन इंटू 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 डिवायडेड बाय 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. किती किती येतंय सांगा आन्सर. 1050. 1050. पुढं 252. पहिल्याचं 1050 येतंय. हॅलो, पस्तीस गुणिले 15 करा की किती येते रे? हॅलो, पस्तीस गुणिले 15 करा. पाचशे 25 येते. 525 येतंय ना, मग तेच म्हंटल. पुढचं सांगा. 210. आणि त्याच्या पुढचं 21 येते. ह्या तिन्हीची ऍडिशन किती येते सांगा. ऍड 756. करावं लागते. आहे का ऑप्शन? ऑप्शन नंबर डी. हे कळतंय? Yes, sir. पुढं in how many different ways can the letters of the word leading be arranged in such a way that vowels always come together? लीडिंग मध्ये कुठले कुठले लेटर आहेत ते अगोदर सांगा. LEADING बरोबर, लीडिंग. आता याच्यामध्ये ओवेल्स कुठले कुठले आहेत सांगा. हॅलो, EAI. EAI. त्यांनी काय म्हणलंय? ओवेल्स ऑलवेज कम टुगेदर. हे तिघही कायम एकत्र आले पाहिजेत. म्हणजे EAI हे तिघाचा मिळून एक ग्रुप तयार झाला पाहिजे. मग ते कसेही लिहिले असतील, AEI लिहितील, EAI लिहितील,
किंवा कशाही लिहितील, हे तिघ एकामेकात किती वेळा अरेंज करता येऊ शकतात? आता इथं अरेंजमेंट आहे. अरेंजमेंट म्हणजे काय वापरायचं? हॅलो, अरेंजमेंट म्हणजे काय वापरायचं? परमिटेशन वापरायचं. मग EAI ची अरेंजमेंट किती किती वेळा करता येऊ शकते? हॅलो, 3P1 किती येतं रे आन्सर 3P1 च? परमिटेशनचा फॉर्म्युला काय सांगतो? एक मिनिट. हा, तुम्हाला एक करोलरी दिलेली आहे बघा. नंबर ऑफ ऑल परमिटेशन ऑफ n थिंग्स टेकन ऑल ऍट अ टाइम. त्याचा आन्सर किती येतं? नंबर ऑफ ऑल परमिटेशन टेकन ऑल ऍट अ टाइम. हॅलो, तर ते किती येतं आन्सर? 3 फॅक्टोरियल येतं बाळानो. 3 Yes, sir. फॅक्टोरियल म्हणजे किती आलं? 6 Six. येतं याचं आन्सर बरं का. 6 येतंय. मी कारण इथं सगळ्या गोष्टी ऍट अ टाइम घ्यायच्या आहेत, तिन्हीच्या तिन्ही वेगवेगळ्या घ्यायच्या नाही. नंबर ऑफ ऑल परमिटेशन्स ऑफ n थिंग्स टेकन ऑल ऍट अ टाइम 3 फॅक्टोरियल 6. इथं 3P3 घ्यायचं आहे ऍक्च्युली. पुढं आता EAI एकत्र झाला, मग लेटर उरलेले किती आहेत? L D अजून हॅलो बाळानो, LD G. NG. त्यांनी काय सांगितलंय की अशा पद्धतीनं अरेंजमेंट करा की ओवेल कायम एकत्र आले पाहिजेत. मग ह्या चौघाचा तिघाचा एकत्र ग्रुप EAI. आता टोटल लेटर किती झाले? हा एकच भरायचा. 2, 3, 4 आणि 5. किती झाले लेटर? 5 लेटर. आता ऑल डीट 5 टेकन ऑल ऍट अ टाइम काय येणार? अरेंजमेंट 5 थिंग्स टेकन 5 ऍट अ टाइम 5 फॅक्टर. झालं 5 फॅक्टोरियल म्हणजे 120 वे झालं. मग टोटल नंबर ऑफ वेज कसे काढतात? तर मल्टिप्लिकेशन घ्यायचं दोन्हीचं. टोटल वेज इज इक्वल टू 120 इंटू 720. हे लक्षात आलं का? Yes, sir. ठीक आहे. ऑप्शन नंबर सी.
लिहून झालंय? आता सेम टाइप मध्ये हे एक्झाम्पल आहे बघा. इन हाऊ मेनी डिफरंट वेज कॅन द लेटर्स ऑफ द वर्ड कॉर्पोरेशन बी अरेंज्ड सो दॅट ओवेल्स ऑलवेज कम टुगेदर. आता ह्याच्यामध्ये ओवेल्स कुठले कुठले आहेत आणि किती आहेत ते सांगा. CORPORATION ह्याच्यातले वॉवेल्स सांगा मला. कुठले कुठले आहेत? ओ, ओ, अजून ए, आय आणि ओ. बरोबर का? टोटल ओवेल किती झाले? हॅलो बाळांनो, टोटल किती झाले? 5. त्यातले रिपीट कुठले कुठले आहेत? ओ. ओ रिपीटेड किती वेळा आहे? 3. 3 टाइम आहे. 3 वेळा. मग जर ओ 3 वेळा रिपीट असेल, टोटल लेटर आहेत 5, त्यापैकी ओ 3 वेळा रिपीट आहे, काय येतं मग? 5 factorial divided by 3 factorial. 5 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल. फॉर्म्युला दिलाय बघा. n फॅक्टोरियल डिवायडेड बाय Q1 फॅक्टोरियल प्लस Q2 फॅक्टोरियल सॉरी इंटू Q2 फॅक्टोरियल प्लस इंटू Qn फॅक्टोरियल असं दिलेलं आहे का? द नंबर ऑफ परम्युटेशन इफ देर आर n सब्जेक्ट ऑफ विच P1 आर अलाइक ऑफ वन काइंड, P2 ऑफ अलाइक ऑफ अनदर काइंड. दिलाय ना? हॅलो हॅलो फॉर्म्युला दिलाय का नाही दिला? बाळांनो आवाज येतोय ना माझा? हॅलो हॅलो Yes, sir. हा. P1 ऑफ वन काइंड, P2 ऑफ वन काइंड, P3 आर ऑफ वन काइंड असं असेल तर काय येतं? n फॅक्टोरियल अपॉन P1 फॅक्टोरियल इंटू P2 फॅक्टोरियल इंटू PR फॅक्टोरियल. बरोबर? Yes. हा. मग 5 फॅक्टोरियल अपॉन इथं 3 वेळा ओ रिपीटेड आहे त्यामुळे 3 फॅक्टोरियल. किती आला आन्सर? 20. 20. 120 अपॉन 6 20. पुढं तसंच आता बघा काय काय उरलं तुमच्याकडे. CR PR अजून TN आणि OO AIO. हा 1 2 3 4 5 6 आणि 7. यातलं रिपीट काय आहे? R. R. R रिपीट आहे. किती वेळा? 2 वेळा. टोटल लेटर किती आहेत? 7. 7 लेटर, त्यातले 2 वेळा रिपीटेड. मग परम्युटेशन काय येणार आहे? 7 factorial upon 2 factorial. 7 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल. 7 फॅक्टोरियल किती येतं रे? फाइव फॅक्टोरियल 120. 6720. सिम्प्लिफाय करा. 720 इंटू 7 येईल डिवायडेड बाय 2. किती येते बघा आन्सर याचं?
2520 येतंय का? Yes, sir. म्हणून टोटल वेज किती येतात? तर दोन्हीचे मल्टिप्लिकेशन घ्यायचं असतंय. 20 into 2520. किती येते आन्सर? ऑप्शन डी. 50400. बोला. Out of 7 consonants and 4 vowels, how many words of 3 consonants and 2 vowels can be formed? सात पैकी किती कन्सोनंट सिलेक्ट करायचे? 3. आउट ऑफ म्हटलंय ना, सिलेक्ट करावे लागतील आपल्याला. हा, 7 पैकी 3 सिलेक्ट करायचे, 4 पैकी 2 सिलेक्ट करायचे. मग काय येणार? 7C3 into 4C2 किती येतंय बघा. नवीन घ्यायची प्रिंट. नवीन Option A. गडबड करू नका बाळा. मग टोटल किती आलं? 210 आलं. बरोबर आहे का? हॅलो. Yes, sir. हा, आता 3 कन्सोनंट प्रत्येकामध्ये आणि 2 वॉवेल असे टोटल लेटर किती होतात? 5 लेटर झाले ना. क्वेश्चन व्यवस्थित वाचा. हाऊ मेनी वर्ड्स ऑफ 3 कन्सोनंट अँड 2 वॉवेल्स कॅन बी फॉर्म? सिलेक्शन केलं, टोटल 210 सिलेक्शन आलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की 3 कन्सोनंट आणि 2 वॉवेल असे मिळून 5 लेटरचा एक वर्ड, असे एकामेकांमध्ये किती वर्ड तयार होतील? 5 फॅक्टोरियल इंटू 210. 5 फॅक्टोरियल टोटल तयार होईल म्हणजे 120. टोटल आहे 120 इंटू 210 किती आलं बघा? 25200. सी ऑप्शन. अटेंडन्स घेतली.
हॅलो हॅलो Yes, sir. किती आहे 25200 आलं ना. Yes. How many two-digit number can be arranged using the digit 1, 2, 3, 4 without repeating any digit? कुठलाही डिजिट रिपीट न करता किती 2 डिजिट नंबर तयार होतील? हॅलो हॅलो बाळांनो, त्यांनी काय म्हणलंय? कुठलाही डिजिट रिपीट होणार नाही. बघा, युनिट डिजिट आणि 10th डिजिट. आता 2 डिजिट नंबर म्हणजे त्यात 10th डिजिट एक असणार, बरोबर आहे का? आणि युनिट डिजिट एक असणार, बरोबर आहे का बाळांनो? Yes, sir. मग सपोज 10th डिजिट ह्या चौघापैकी कुठलाही एक आला, मी काय करतो, 1, 2, 3, 4 ह्यापैकी कुठलाही एक घेतला मी, तर तो किती वेळा होणार आहे? एक एकदाच येणार आहे. म्हणजे टोटल नंबर ऑफ वेज किती होणार? 4च येणार ना. Yes, sir. आता आपल्याला जो इथं घेतलेला आहे, म्हणजे सपोज 1 घेतला, 2 घेतला, 3 घेतला, 4 घेतला, जो इथे घेतलेला आहे तो युनिक डिजिट मध्ये नसला पाहिजे, कारण रिपिटेशन अलाउड नाही. म्हणजे राहिले किती? 3. मग उरलेल्या 3 मध्ये किती वेळा तुम्ही इंटरचेंज करू शकता? 3 पद्धतीनंच ना. Yes, एक sir. तर इथं जर मी सपोज 4 घेतला असेल तर इकडे मी 1 घेऊ शकतो, 2 घेऊ शकतो, 3 घेऊ शकतो. म्हणजे 41, 42, 43 असेच होणार ना डिजिट, बरोबर आहे का? हॅलो Yes, sir. हॅलो हा. मग युनिट डिजिट मध्ये तुमचे नंबर ऑफ वेज झाले, इथं 4 वेज, इथं झाले 3 वेज. किंवा हे उलट पण लिहू शकता, 4 वेज आणि 3 वेज, कसंही करा. कळतंय का? हॅलो हॅलो ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करा, तेवढे नंबर ऑफ वेज येतात. किती आले? Option B. लक्षात येतंय? Yes, sir. झालंय असेल तर सांगा, पुढचं घेऊया मग.
झालं का बाळांनो? नेक्स्ट आहे, देर आर 3 places P, Q, R such that 3 road connect P and Q, 4 road connect Q and R. In how many ways can one travel from P to R? Number of ways विचारलेले. सांगा. P आणि Q ला कनेक्ट करणारे रोड किती आहेत? 3 रोड आहेत. Q आणि R ला 4 रोड आहेत. तो किती मार्गाने जाऊ शकतो? बघा, पहिल्यांदा इथं आला, इथं आल्यानंतर त्याला कुठल्याही एकाच मार्गाची निवड करावी लागेल तिन्ही पैकी. बरोबर आहे का? हॅलो बाळांनो, पहिल्या केसमध्ये तो P कडून Q कडे आला, टोटल नंबर ऑफ वेज किती होणार? 3. 3च होणार. आणि Q पासून R पर्यंत जाताना तो पुन्हा एक कुठला तरी एकच निवडणार, म्हणजे 4 पैकी एक, म्हणजे 3 into 4 टोटल नंबर ऑफ वेज किती होणार? 12 वेज होते. मल्टिप्लिकेशन करा. तसं त्याचं सांगा आता. There are 10 women and 15 men in office. In how many ways can a person can be selected? दहा पैकी एक आणि 15 पैकी एक सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्शनचे काय क्रायटेरिया दिलाय का? हॅलो बाळांनो, हॅलो आवाज येतोय का? हॅलो हर्षवर्धन, हॅलो हॅलो हॅलो, अरे आवाज येतोय का? येस सर. हा, 10 वुमन आहेत आणि 15 मेन आहेत एका ऑफिस मध्ये. त्यांना एकच माणूस सिलेक्ट करायचा आहे, त्याचा क्रायटेरिया दिलेला नाहीये. म्हणजे टोटल पर्सन किती झाले तुम्हाला? 10 + 15 25 झाले. आता या 25 पैकी एकच सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला. 25C1 किती येणार? 25 येते आन्सर त्याचं. कळतंय का? ठीक आहे, याच्यात काय अडचण आहे? नो सर. चालेल, उरलेलं पुढच्या लेक्चरला बघूया. अटेंडन्स द्या फक्त.
Start from roll number 1. Roll number 1 absent. 2 absent. 3 absent. 4 absent. 5 absent. 6 present. 7 absent. 8 absent. 9 absent. 9 present. 10 absent. 11. 12 present. 13 absent. 14 present. 15 present. 16 absent. 17 absent. 18 absent. Roll number 19. 20 present. 21 present. 22 absent. 23 present. 24. 24 present. 25. Present. 26 present. 27 present. 28 absent. 29 present. 30 present. 31 present. 32. 33. 34. 35. 36 present. 37 present. 38. 39. 40 absent. 41 absent. 42 present. 43 present. 44 present. ठीक आहे. परमिटेशन कॉम्बिनेशन लक्षात आलं? Yes, sir. काय अडचण आहे का बघा, सांगा तसं असेल तर. करू का बंद? बघू पुढच्या लेक्चरला. 1 मिनिट थांबा, सर लेक्चर घेणार होते. हा, करा जॉईन तिकडे.